नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज शुद्धलेखनाच्या नियमामध्ये भाग 2 बघूया। सहज आणि साध्या सोप्या पद्धती तुम्हाला समजेल असा एक मी भाग शुद्धलेखनाचा सांगते आहे। याच्यामध्ये बहुतेक एकच नियम आहे, पण तो खूप सविस्तर होईल। तर बघूया, आपण एक शब्द लिहिलेला आहे, प्रात्यक्षिक, प्रात्यक्षिक, प्रात्यक्षिक आणि प्रात्यक्षिक। या चार मध्ये आन्सर कोणता आहे? खूपदा हा प्रश्न पेपरला आलेला आहे। द्या उत्तर। 1 2 3 4। चला, आपला आन्सर आहे नंबर 2। प्रात्यक्षिक, प्रात्यक्षिक, प्रात्यक्षिक हे 3 का नाही आहे? चारही शब्दामध्ये वेलांटी इथे बघा, काही दुसरी आहे आणि इथे काही रसव वेलांटी आहे। इथे रसव वेलांटी, इथे दीर्घ वेलांटी। ज्या ज्या शब्दाच्या शेवटी इक येत असेल, इक इक येत असेल, तर ईची वेलांटी ही दीर्घ राहत नसते, ती नेहमी रसव राहत असते। मग या चार पर्यायामध्ये हा पर्याय आणि हा पर्याय गेला, कारण इथे वेलांटी दीर्घ आहे, इथे वेलांटी दीर्घ आहे। आता राहिलं 2 आणि 3। इथे बघा, इथे पण पहिली आहे आणि इथे पण पहिली आहे। आपण 3 आन्सर का नाही घेतलं, 2च का घेतलं? या चारही शब्दामधला मूळ शब्द आहे प्रत्यक्ष। मूळ शब्द आहे प्रत्यक्ष। कोणत्याही शब्दातील मूळ शब्द जेव्हा आपण बाजूला काढतो आणि मूळ शब्दातील पहिलं अक्षर, मूळ शब्दातील आद्य अक्षर म्हणजे पहिलं अक्षर हे अकारांत असेल, अकारांत, तर त्याची वाढ, त्याची वृद्धी काय होते? आकारांत होते। मूळ शब्दातील पहिलं अक्षर हे अकारांत असेल तर त्याची वृद्धी आकारांत होते। मग तो मूळ शब्द 2 अक्षरी असो, 3 अक्षरी असो, 4 अक्षरी असो, पण मूळ शब्दातलं पहिलं अक्षर हे मला अकारांत लागेल। म्हणजे व्यंजन कोणतंही चालेल, पण त्या व्यंजनामध्ये अ लागेल। आणि शेवटल्या व्यंजनामध्ये जो कोणता स्वर असेल तो निघून जाईल आणि इथे या श मध्ये रस्व इक हा प्रत्यय जोडला जाईल। मग आता प्रत्यक्ष हा मूळ शब्द आहे, प्र मध्ये अ आहे, अ ची वृद्धी आ करू, म्हणजे या प्र मध्ये आपण आ टाकू, आ टाकला। मधले अक्षर जसे आहे तसे लिहू। आता हे जे शेवटले व्यंजन आहे, मधल्या अक्षरामध्ये काही चेंजेस नाही करायचं, चेंजेस करायचं फक्त पहिल्या अक्षरामध्ये आणि शेवटल्या अक्षरामध्ये। मग प्रचं मी आ केलं, प्रा टाकलं, ते जसं तसं लिहिला, श घेतला, श मधला अ काढून टाकला आणि श मध्ये हा इक प्रत्यय पूर्ण लावते, बनला आपला शब्द प्रात्यक्षिक। म्हणजे मूळ शब्दातील आद्य अक्षर, मूळ शब्दातील आद्य अक्षर जसं आहे अर्थ, मूळ शब्दातील आद्य अक्षर अकारांत असेल तर त्याची वृद्धी आकारांत होते आणि शेवटल्या व्यंजनामध्ये रस्व इक हा प्रत्यय जोडला जातो। जसं आता मी अचं आ करते, र आणि थ मध्ये वेलांटी आपण पहिली घेऊ, पहिली घेतली आणि नंतर अपार दिला आणि बनला शब्द आर्थिक। असं आपण काही थोडा भाग समजून घेऊ। रिपीट एकदा। मूळ शब्दातील पहिलं अक्षर अकारांत असेल तर वृद्धी आकारांत होते आणि शेवटल्या व्यंजनामध्ये इक हा रस्व प्रत्यय जोडला जातो। अजून सविस्तर हा भाग आपण समजून घेऊया। मूळ शब्द अकारांत असेल, मूळ शब्द अकारांत असेल तर त्याची वृद्धी आकारांत होते आणि शेवटी इक हा प्रत्यय जोडला जातो। मूळ शब्द आपण अकारांत घेणार आहे, त्याची वृद्धी, त्याची वाढ आपण आकारांत करणार आहे, म्हणजे पहिल्या व्यंजनामध्ये आपण आ टाकणार आहे आणि शेवटल्या व्यंजनामध्ये रस्व इक हा एक प्रत्यय जोडणार आहे। इथे अट अशी आहे, अट अशी आहे की आपल्याला मूळ शब्द सगळे अकारांत लागेल आणि वृद्धी काय होईल? आकारांत होईल आणि शेवटी आपण इक हा प्रत्यय शेवटी जोडणार आहोत। तर आपण जे शब्द लिहिले ते सगळे शब्द मूळ शब्द लिहिले। पहिला शब्द लिहिला आपण अध्यात्म, व्यवसाय, बघा अध्यात्मामध्ये अ आहे, व्यवसायामध्ये व्यमध्ये अ आहे, परंपरामध्ये प मध्ये अ आहे, अलंकार हा शब्द आहे, अलंकारामध्ये अ हा आधीच स्वर आहे, शरीर हा शब्द आहे, श मध्ये अ मिक्स आहे, संस्कृती हा एक शब्द आहे, स मध्ये अ मिक्स आहे, समुदायामध्ये स मध्ये अ मिक्स आहे आणि शेवटला शब्द आपण लिहिला समुद्र। म्हणजे जे कोणते 3 अक्षरी, 2 अक्षरी, 4 अक्षरी, किती अक्षरी असो, मूळ शब्दातलं पहिलं अक्षर अट अशी आहे की आपल्याला त्या व्यंजनामध्ये अ लागेल, अ लागेल, अ अ अ अ लागेल। त्याची वृद्धी आपण काय करू? आकारांत। आता इथे मी अचं आ करते, केलं। आता इथे
हा जो शेवटला व्यंजन आहे त आणि म, या त आणि म मध्ये रस्व इक आपण हा प्रत्यय जोडू, इक. आता हा ई या त आणि म मध्ये मिक्स होईल. आता आपण काय करू, अचं आ करू, केलं आपण आ. आता आपण शब्द अध्यात्मापासून आपण एक नवीन शब्द बनवत आहोत. अची वृद्धी आपण आ केलं, अचं आ केलं, ध्या हा जसा आहे तसा लिहिला आणि त आणि म मध्ये वेलांटी पहिली घेतली, म्हणजे हा रस्व ई आहे तर वेलांटी आपण पहिली घेतली आणि शेवटी आपण क हा प्रत्यय जोडला, म्हणजे आपला शब्द बनला अध्यात्मापासून काय, आध्यात्मिक. तर अध्यात्म हाही शब्द बरोबर आहे, पण तो मूळ शब्द आहे आणि एक नवीन रूप दिलं तर ते काय होते, आध्यात्मिक. ओके. आता परत व्यवसाय हा शब्द आहे, व्यमध्ये आपण आ टाकू, टाकला व्या. आता इथे परत रस्व इक हा प्रत्यय शेवटल्या व्यंजनामध्ये लावू, म्हणजे हा रस्व ई या य मध्ये चालला जाईल आणि क हा एक्स्ट्रा येईल, याच्यामध्ये जास्तीचा येऊन जाईल क. व्यमध्ये आपण आता हा व्या टाकला, ठीक आहे, इथे व्या लिहिलं. परत व आपण जसा आहे तसा लिहिला, सा पण आपण जसा आहे तसा लिहिला आणि य मध्ये वेलांटी पहिली घेऊन शेवटी आपण क जोडला. चेंजेस फक्त बदल फक्त पहिल्या अक्षरामध्ये आणि शेवटल्या अक्षरामध्ये होते, मध्ये काही बदल होत नाही. पहिल्या अक्षरामध्ये आणि शेवटल्या अक्षरामध्ये पहिलं व्यंजन कोणती असो, पण त्या पहिल्या व्यंजनामध्ये अ लागेल, अची वृद्धी आ होईल आणि शेवटल्या व्यंजनामध्ये रस्व इक हा वेलांटीच्या रूपात, पहिल्या वेलांटीच्या रूपात जोडला जाईल. ओके. आता बघा, परंपरा हा शब्द आहे, परंपरा. प मध्ये मी आ टाकते आणि या र मध्ये शेवटी आपण इक हा प्रत्यय जसा आहे तसा र मध्ये टाकून देऊ. प मध्ये इथे मी आ टाकला, र जसा तसा लिहिला, रवर बिंदू दिला. परत मी प पण जसा तसा लिहिला, रा आहे रा, तर र मधला आ निघून जाईल आणि र मध्ये वेलांटी पहिली येईल आणि शेवटी क लागला जाईल. बनला शब्द आपला शुद्ध शब्द पारंपरिक. पारंपरिक नाही, पारंपरिक. नंतर आहे अलंकार, अ आहे. आता इथे स्वर आहे, ते या अच्या ऐवजी डायरेक्टली आ येईल, व्यंजन नाही इथे. परत क मध्ये र मध्ये हा इक रस्व प्रत्यय जोडला जाईल, मग अलंकारचं काय येईल, अलंकारिक. अलंकारिक, अलंकारिक. परत शरीर हा शब्द आहे, शरीर. इथे आपण श मध्ये, एक मिनिट, शरीर हा शब्द आहे, श मध्ये आपण हा आ टाकू. परत रस्व इक हा र मध्ये टाकून देऊ, शरीरचं होईल शारीरिक. र ची वेलांटी दुसरी आहे, दुसरीच येईल, फक्त र ची दुसऱ्या शेवटल्या र ची वेलांटी काय येईल, रस्व येईल. बनला शब्द शारीरिक. इथे दीर्घ रस्व, शेवटी रस्व इक प्रत्यय लावले, रस्व इक, व्यंजन कोणते असो. संस्कृतीचं काय येईल, सांस्कृतिक. स मध्ये आ टाकला, परत तिथे इक हा प्रत्यय आपण त मध्ये टाकून दिला, मग संस्कृतीचं काय येईल, सांस्कृतिक. सांस्कृतिक, सांस्कृतिक. नंतर आहे समुदाय. आता समुदाय हा शब्द तुम्हाला समजला असेल. सचं परत मी सा केलं आणि इथे रस्व इक हा प्रत्यय जोडून दिला, तर बनला आपला सामुदायिक. सामुदायिक शब्द बनला सामुदायिक. नंतर आहे समुद्र. परत स मध्ये मी आ टाकला आणि या द्र मध्ये शेवटी मी इक हा प्रत्यय द्र मध्ये टाकून दिला, तर काय शब्द बनला आपला, सामुद्रिक. द ची वेलांटी पहिली आणि शेवटी आपण घेतला एक क. हे आपले नवीन शब्द बनले. समजलं आहे. मूळ शब्दातलं आद्याक्षर पहिलं अक्षर अकारांत असेल तर वृद्धी त्याची वाढ आकारांत होते. मधल्या अक्षरामध्ये काही बदल होत नाही. शेवटल्या व्यंजनामध्ये रस्व इक हा प्रत्यय जोडला जातो आणि रस्व इक घेतला तर ईची वेलांटी काय असेल, रस्व असेल आणि क हा एक्स्ट्रा लागला जाईल. जसं अजून बघू, वर्ष हा शब्द आहे, वर्ष. आता मला वर्षाचं बनवायचं आहे वार्षिक या नियमानुसार, तर मी व मध्ये आ टाकला, र आणि श मध्ये वेलांटी पहिली घेतली आणि रपार दिला आणि ते क बनला, क आला, बनला वर्षाचं वार्षिक. परत आहे शब्द आपला समाज. समाजचं, आता समाजचं मला सामाजिक करायचं असेल तर मी स मध्ये आ टाकेल, मा हा जसा तसं लिहिल, ज ची वेलांटी मी पहिली लिहिल, बनला आपला शब्द सामाजिक. बरोबर. परत जसं आपण मूळ शब्द आहे नगर, आता न मध्ये आपण आ टाकला ना आणि या र मध्ये आपण शेवटी इक हा प्रत्यय जोडून देऊ, मग आपला काय बनला, नगरचं काय बनलं, न मध्ये आ घेतलं, ग जसं तसं, र ची वेलांटी रस्व आणि ते बनला नागरिक शब्द. समजलंय. असे तुम्ही कितीतरी शब्द शोधा आणि या नियमानुसार त्याच्यामध्ये ते शब्द ॲड करा. ओके. समोरचा भाग,
नंतर बघू. समजलं असेल अशी अपेक्षा करते. थांबूया इथे.